आरवाना आपला घरातला मासा आहे आणि त्याच्याबरोबर 2 आपण शार्क सोडलेत. अच्छा. जे ॲक्वेरियम शार्क म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यामध्ये एक अल्बिनो कलर आहे आणि एक ब्ल्यू शार्क आहे. ब्लॅक कलर दिसतो पण ब्ल्यू शार्क म्हणतात त्याला. अच्छा. नमस्कार मंडळी, वीरपेठ हाऊसमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार नमस्कार. म्हटलं तुमच्या एकदा व्हिजिट द्यावी. तुम्ही तुमचा नवीन उद्योग आता सुरू केलेला आहे त्यासाठी पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या उद्योगीला तुम्हाला भरभराटी मिळेल एवढीच शुभेच्छा. आज आपण भेटायला आलो आहे खास त्यांच्यासाठी, कारण मुळात जुना मित्र आहे. हे चांगल्या प्रोग्रेसवरती चांगल्या गोष्टी करायला सुरुवात केलेली अशी गोष्ट आहे. हे आमचं राहीलच, पण खास तुमच्यासाठी व्हिडिओ आहे म्हणून या नवीन उद्योगधंद्यात नवीन गोष्टी तुम्हाला काहीतरी ऑफर्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघूयात कोणत्या ऑफर्स आहेत आणि काय तुम्हाला कराडमध्ये मिळेल. कराडमध्ये भरपूर ॲक्वेरियम्स आहेत, पेट हाऊस आहेत, पण तरीसुद्धा नवीन धंद्यामध्ये नवीन काहीतरी लोकांना व्हरायटीज अवेलेबल करून देण्याचं काम सुमित यांनी केलेलं आहे. तर जाणून घेऊया यांच्याकडे नवीन नवीन व्हरायटी काय आहेत. नक्कीच ना, आमच्या प्रेक्षकांना सांगा. हो नक्की नक्की. तुमच्याकडे काय ऑफरमध्ये आपण नक्कीच व्यवस्थित घेऊ. ठीक आहे. यूट्यूब चॅनलचं नाव सांगून जर कोणी आलं गेस्ट वगैरे त्यांना आपण व्यवस्थित घरामध्ये करू. ओके. तर आम्हाला काही फिश आहे तुमच्याकडं, त्या फिशबद्दल माहिती द्या. आता हा जो फिश आहे ह्या फिशबद्दल काय माहिती आहे, काय सांगाल का? या फायटर फिमेल आहेत, फुल मून मधल्या. अच्छा. याचे मेल आहेत ते फुल मून मध्ये, यांना फुल मून म्हणतात. फुल मून म्हणजे जे फील पूर्ण फुल असे ओपन झालेले असतात. अच्छा. त्यामुळे ना फुल मून म्हणतात. आणि त्यांच्या आहेत टायगर बार. याच्यामध्ये पण कलर आहेत, 2 कलर आलेले आहेत, ग्रीन आणि रेडमध्ये. जे दिसत आहेत हे कोणते मासे सर? हे कोई फिश आहे. अच्छा. कोई मतलब क्या, कोई मिल गया? तसं नाही, हे कोई फिश आहेत. हे पण टँकमध्ये खूप छान कार्य करतात आणि छान दिसायला पण अट्रॅक्टिव्ह. त्याच्यामध्ये अच्छा, मग हे पण एकत्रितपणेच ठेवायचे का जास्त हो. प्रमाणात? नाही, ह्याची 2 क्वांटिटी जरी ठेवली तरी चालेल. काय अच्छा, 2 क्वांटिटी असली तरी चालते. कलरमध्ये भेटतात. अच्छा. फायटर बरोबर, फायटर फिश बरोबर ठेवता येतात? फायटर बरोबर कोणताही फिश चालत नाही, पण आपण झेब्रा आपण त्या टँकमध्ये ॲड करू शकतो. अच्छा. आणि विदाऊट ऑक्सिजन राहतात ही मासे. जसं फायटरला ऑक्सिजनची आवश्यकता नसते, एक्स्ट्रा ऑक्सिजन तर प्रत्येक माशाला लागतंच, पण एक्स्ट्रा ऑक्सिजनची आवश्यकता नसते, तशी फायटरला ह्याला पण नसते. झेब्रा ऑक्सिजन मशीन लावून हे यूज करता येतं. एंजल फिश आहे. एंजल फिश. अच्छा. खूप छान व्हरायटी आहे सुमित सर. अजून खालीमध्ये तुमच्याकडे व्हरायटी छान मोठी मोठी आहे. त्याच्यामध्ये आपले पॅरोट फिश आहेत. पॅरोट फिश. खूप ॲक्टिव्ह असतात ही फिश. हां. आणि हे येतात ॲग्रेसिव्हमध्ये. ॲग्रेसिव्हमध्ये. हां. ह्याच्याबरोबर दुसरा मासा ठेवू शकत नाही? नाही, येतात. ॲग्रेसिव्हची व्हरायटी याच्यामध्ये सगळी ठेवता येते. अच्छा. त्याच्यासोबत आहेत ते आता कुलिंगचे टिल फॉईल बार आहेत. ते सुद्धा खूप छान कलर देतात. जशी जशी साईज वाढते तसं त्यांचे फिशचे कलर रेड होत राहतात. अच्छा अच्छा. ओके. आणि हे तुम्हाला पाहायला मिळतील फ्लॉरॉनची पिल्लं आहेत. फ्लॉरॉन. हां, ज्याच्या डोक्यावरती हेड असतो ना रेड कलरचा. अच्छा 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 अच्छा. त्याच्यामध्ये ही लहान पिल्लं असल्यामुळे याच्यात मेल फिमेल आता कन्फर्म सांगू शकत नाही, पण दिसायला खूप लहान असताना पण छान व्हरायटी दिसते. यांचे कलर जरा झूम करून तुम्ही पाहू शकता की त्यांच्यामध्ये कलर स्पॉट वगैरे खूप छान दिसतो. खूप सुंदर फिश आहे. बरोबर. त्याच्याबरोबर हा छोटासा शकर आहे जो ॲल्गेटर आहे. ग्लासला आतमधून क्लीन करतो. होय. साफसफाईचं कामगार आहे. हो. एक मासा ठेवायचा आहे का असा साफसफाईला? हो, साफसफाईला आतमधून काच क्लीन करण्यासाठी. काचच क्लीन करतो की बाकी? नाही, काचच. मासे क्लीन करत नाही ना? मासे क्लीन नाही करत. नाही, प्रेक्षकांची शंका असते काच क्लीन करून मासे पण क्लीन करायचे. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे इथे एक आहे मोठा बिग साईज मध्ये, म्हणजे हा आहे तो कोणता आहे? आरवाना आहे. हा बिग साईज मध्ये. अच्छा. आणि हा इकडे एक लपलेला मासा दिसतोय तो. अच्छा, म्हणजे एवढी साईज होती का? ह्याच्यापेक्षा मोठी होती. अच्छा.
मग तो कायम हो, तो ग्लास आतमधून क्लीन करत असतो. त्याचं ॲल्गे खायचं काम असतं. शेवाळे खातो तो. अच्छा, शेवाळी मासा. हो, आणि हा आपला घरातला अरवाना आहे, अच्छा. जो लहानपणा. ही गोल्ड फिशची आपली बिग साईज आहे थोडीशी. हां. त्याच्यामध्ये पण मिक्स कलरमध्ये मी मिक्स फिश ठेवलेत. त्यामध्ये तुम्हाला हे पण भेटतील, शुभनकिन पण भेटतील. गोल्ड फिश आहे, शुभनकिन आहे. हे जे दिसत आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये ते शुभनकिन आहे. आणि त्यावर अल्बिनो शार्कसुद्धा आहेत. पेअर आहे. त्याचं हेड बघा पूर्ण येल्लो कलरमध्ये दिसतंय. शार्कच आहे तो, वेगळं थोडंसं. आणि त्याचबरोबर याच्याबरोबर कोबाटो म्हणून पण फिश आहे. त्याचे फिश दिसतात, ते वेगळी व्हरायटी गोल्ड फिश बरोबर असतात. छान आणि सुंदर व्हरायटी आहे. खूप छान दिसतंय सगळं, मनोरंजक असं. आणि शॉर्क आहेत सगळे. हां, शार्क आहे लहान. पण तर मित्रांनो, आपण पाहिलं की यांच्याकडे खूप छान अशी सुंदर अशी व्हरायटी आहे. एक महत्त्वाचा प्रश्न जो मला पण पडलेला आहे की मला एक गोष्ट सांगा की लोकांना म्हणजे घरात न्यायचं झालं तर बजेटमध्ये किंवा कमी बजेटमध्ये चांगल्या पद्धतीने एखादा मासा कोणता आपण सांभाळता येऊ शकतो, असं कोणती व्हरायटी आहे? जसं की कमी मेंटेनन्समध्ये सांभाळायचं झालं ना तर फायटर हा फिश उत्तम आहे. अच्छा. एखाद्या बिगिनर्ससाठी जो सिंगल एखाद्या बाउलमध्ये राहतो आणि 100-200च्या बजेटमध्ये एका त्या बाउल सेटअप वगैरे सर्व काही मिनिमम आपल्याला 100 ते 200 रुपयामध्ये आपल्याला एक फिश आणि बाउल भेटतो. त्याच्यामध्ये तुम्ही नवीन एक बिगिनर एक सुरुवात करू शकतो. बाकीच्या ॲसेसरीज त्याला काही लागत नाही. लो मेंटेनन्समध्ये तुम्ही तो मासा सांभाळू शकता आणि हार्ड फिश असते. आपल्याकडे ब्रीडिंग पेअरसुद्धा अवेलेबल आहेत लव बर्ड्समध्ये. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी आहे. लहान आहेत, मोठे आहेत, अडल्ट आहेत, जे डायरेक्ट अंडे पिल्ले वगैरे देतात. असे पण अडल्ट सेलिंगला सुद्धा आहेत लव बर्ड्स. त्यांचं फूड वगैरे पण आपल्याला अवेलेबल आहे. परत त्यांचे कॅल्शियमसाठी काय लागतं त्या गोष्टीसुद्धा अवेलेबल आहे. मेडिसिनसुद्धा अवेलेबल आहे. कॅट फूड, डॉग फूड आणि डॉग आणि कॅटसुद्धा आपण सेल करतो. अच्छा. ॲक्वेरियमला शोभा देण्यासाठी. अच्छा, ट्रीज आहेत आतमधले. प्लास्टिक आहेत. डेकोरेटिव्ह पार्ट सगळं आहे म्हणजे. आणि फूड फूडमध्ये पण ऑप्टिममचे फूड किंवा अदर मिनी प्राईजमध्ये पण भेटणारे फूड आहेत. जसे की पाऊच वगैरे आहेत फूडचे रिजनेबल प्राईजमध्ये आपल्याला भेटतील. LED लाईट आहे आणि वेगवेगळ्या फिल्टर्स आहेत. फिल्टर्समध्ये पण बरीच व्हरायटी आपल्याकडे ठेवलेली आहे. तर कॅट फूड आहे. कॅट फूड बरोबर कंटेनरसुद्धा आपण फ्री देतो आहे. कंपनीकडूनच आहे, ब्रूज कंपनीचा आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण छानशा एक व्हिडिओ बघितला, एक सिनेमॅटिक व्ह्यू पण बघितला. मासे पण छान आहेत, पक्षी छान आहेत. तिकडे वरती तुम्ही बघत असाल या साईडला पिंजरे आहेत सगळ्या प्रकारचे. म्हणजे तुम्हाला कॅटसाठी पण आणि डॉगसाठी पण सगळे अवेलेबल आहेत. फूड्स अवेलेबल आहेत. सर्व काही छान आणि व्यवस्थित सेटअप असं आहे. तुम्ही येऊन तो घेऊन जाऊ शकता. फक्त आपल्या कराडमध्ये कॉलेजवरच्या लोकांना जे सैदापूर आणि इकडे राहतात किंवा कुठूनही जिथे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तुम्ही डायरेक्ट कॉल करा. तुम्हाला सेटअप त्याची माहिती भेटून जाईल. ओके. तर माझं एक म्हणणं आहे, क्रेझी इंडस्ट्रीजमध्ये जर तुम्ही असाल, तुम्ही फॉलोअर्स असाल तर अवश्य एकदा वीरपेठ हाऊसला भेट द्या. नक्कीच भेट द्या. आपला विटा पाटण रोडवरती हे शॉप आहे आणि सहज मिळेल अशा ठिकाणी आहे. कारण HP पेट्रोल पंप आहे जवळ, तिथेच आहे. आणि जर सबस्क्राईब केला असेल तर त्याची व्हिडिओ नेहमी पाहणारा जर व्यक्ती असेल त्यांना आपण डिस्काउंटमध्ये व्यवस्थित आपण योग्य दरात त्यांना गोष्टी आपण देऊ. बरं, हे पण लक्षात ठेवा. मग या आणि खरेदी करा. ओके. चला सर, पुन्हा भेटूया आपल्या छानच्या या चॅनलवरती क्रेझी इंडस्ट्री. आणि नवीन काही गोष्टी आल्या तर सांगत द्या. आमच्या प्रत्येकांना अपडेट देता येईल. ओके. थँक्यू.